नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. येडेश्वरी मातेची यात्रा 2 एप्रिलपासून सुरू झाली आहे. 3 एप्रिलला येडेश्वरी देवीच्या यात्रेतील महत्त्वाचा असा चुनखडी वेचण्याचा दिवस म्हणजे चुना वेचण्याचा दिवस होता आणि याच दिवशी पालखी मंदिराहून खाली येते, चुनखडी मैदानाहून ती मग आमराईत जाते आणि आमराईत तिचा यावर्षी 5 दिवसाचा मुक्काम आहे. काल तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी हेलिकॉप्टरद्वारे चुनखडीच्या रानाच्या परिसरात श्री येडेश्वरी देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली होती. स्वतः ते पण काल हजर होते. त्याचबरोबर धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील हे पण काल चुनखडी वेचणीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी काही वेळ येडेश्वरी देवीच्या पालखीचं ते भुई पण झाले होते. काल दुपारनंतर बार्शीचे आमदार दिलीप सोपल, झाडभुके कुटुंबातील मंडळी ही पण येडेश्वरीच्या दर्शनाला आलेली होती. आज येडेश्वरी देवीच्या दरबारात म्हणजे येडाईच्या दरबारात धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी हजेरी लावली. त्यांनी अमराईत जाऊन येडेश्वरीच्या पालखीमध्ये असलेल्या येडेश्वरी देवीचं दर्शन घेतलं. सर्व यात्रेत फिरले आणि काही काळ हिरमळ्यात त्यांनी घालवलंय. आज या येडेश्वरी यात्रेचा तसा 3रा दिवस. आजच्या दिवशी जिल्हा परिषद धाराशिवतर्फे अनेक वर्षापासून येडेश्वरी यात्रेनिमित्त पशुप्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत असतं. आज पशुप्रदर्शन होतं आणि पशुप्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना राणा जगजितसिंह पाटील, उपाध्यक्षा उषा रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते झालं. यावेळी पशुसंवर्धन आणि कृषी सभापती भाऊसाहेब खरसडे, समाज कल्याण सभापती कोकणे, कळंब पंचायत समितीच्या सभापती सोवरपे आणि उपसभापती चव्हाण या उपस्थित होत्या. या आलेल्या पाहुण्यांचं स्वागत येरमाळ्यातील भाजपचे नेते मनवणारे आणि कळंब पंचायत कृषी उत्पन्न समितीचे संचालक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक, कळंब पसचे माजी सभापती असलेले विकास बारकुल यांनी त्यांचं स्वागत केलं. आज या पशुप्रदर्शनाला मोठ्या संख्येनं पशु पण आलेले होते. त्यांचं आता जी चिकित्सक मंडळी आहे ती त्यांचं जनावरे कशी आहेत, काय आहे, दुधाला कशी आहे, त्यांची वाढ कशी आहे, अशा याच्यात त्यांना पारितोषिकं दिली जातील.
एकंदरीत आज ही येडेश्वरीच्या याच्यात सामान्य भाविकांबरोबरच राजकारणी भाविक पण मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनाला आलेले होते. IPL मध्ये आज 2 सामने होत आहेत. पहिला सामना मुंबई विरुद्ध दिल्ली कॅपिटल या 2 संघात सुरू असून मुंबईनं प्रथम फलंदाजी करताना 162 सहा बाद 162 धावा त्यांना 20 षटकात करता आल्या. रोहित शर्मा चांगला खेळत असताना 35 धावावरच तो बाद झाला. त्यामुळं मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या उभा करता आलेली नाही. या सामन्यात नाणेफेक दिल्ली कॅपिटलनं जिंकली होती आणि नाणेफेक जिंकून प्रथम मुंबई इंडियन्सला त्यांनी फलंदाजी दिली होती. आता दिल्ली कॅपिटलचे फलंदाज मैदानावर उतरले असून खेळ सुरू असून पण दुसरी ओव्हर संपत आलेली आहे आणि 10च्या आसपास दिल्ली कॅपिटलनं धावा जमवलेल्या आहे. दुसरा सामना संध्याकाळी 7:30ला होत आहे. तो गुजरात विरुद्ध राजस्थान रॉयल असा होणार आहे आणि तो सामना कोण जिंकेल संध्याकाळी 11:30 वाजता आपल्याला कळणार आहे. यावर्षीच्या टाटा IPL स्पर्धेत अनेक नवखे खेळाडू आपलं वेगळेपण खेळातून दाखवत आहेत. काल आयुष म्हात्रेनं काढलेल्या धावा त्यामुळं त्याचा संघ जिंकू शकला नाही. हे जरी खरं असलं तरी तो भारतीय 19 वर्षाखालील संघाचा कप्तान आहे आणि त्याला कप्तान का केलं होतं याचं उत्तर कालच्या त्यानं खेळातून दाखवून दिलेलं आहे. आजचे दोन्ही सामने कोण जिंकत आहे याबद्दल आपण उद्या सकाळी चर्चा करूच. उद्याचा सामना कोणात असेल याच्याबद्दलही सकाळी उद्या चर्चा करू. आज आता आपण इथं थांबतोय. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.